सर कुठे गेले? या आणि काय सांगाल, आज पेट्रोल पंपचं ओपनिंग झालं आपलं. कमलेश गोरखनाथ दैकुले आज ओपनिंग केलं आज आम्ही. या पुऱ्या रोडला एकच आहे का, कसं आहे? एकच फार दैन होतं तिथे, काय सांगणार तुम्ही लोकांना? केलं आता. अच्छा, हां परेशानी दूर केली आता. हो परेशानी दूर मग कसं वाटतं आता तुम्हाला पेट्रोल पंप? चांगलं वाटतं. बरं. कोण आलं होतं सर ओपनिंगला? ओपनिंगला बोरणारे सर होते, भास्करगिरी महाराज होते, रामभाऊ महाराज राऊत. अजून काही विशेष कार्यक्रम त्याच्या निमित्त? नाही पहिलंच आहे का आपलं आज पेट्रोल पंप पाहिलंच आहे का आपला? पहिलं. बरं. काय वाटतंय सर आज लोकांच्या समजा जे प्रॉब्लेम येत होता पेट्रोलचा, हो, इकडे तिकडे येण्या जावं जाण्याचा लागत problem होतं होता. लोकांना, आज जवळ झालंय. काय वाटतं तुम्हाला आज? बरोबर चांगलं झालं. चांगलं वाटतं. हा बरं, तुमचं नाव सांगा सर. नाव सांगा. गोरखनाथ महाराज दैकुले. काय वाटतं आज तुमच्या मुलांनी एवढं? चालू केलं की आनंदच वाटणार, मग पण ते वडिलांना आनंदच वाटणार. गजानन पेट्रोल पंप यांच्या उद्घाटनासाठी आलो. त्यांनी आम्हाला सांगितले की गंगापूर आणि गंगापूर फाट्यापासून म्हणजे बरंचसं अंतर आहे, पेट्रोलची आणि डिझेलची सोय नाही. बरोबर. तर त्यांच्या मनात जी संकल्पना आली आणि ती शेतकऱ्यांसाठी फार मोठी संकल्पना आहे. फार लोकांची देण होती, आता कसं काय सांगणार सर? तर त्यामुळे लोकांची सोय झाली, लोकांना धक्का मारायला लावायचं टायमावर, अडीअडचणी अडचणी दूर झाल्या. मोठं कार्य केलं. मला खडके, राजेंद्र खडके आमचे पाहुणे आहेत बा दैतुले म्हणून. तर यांनी आमंत्रण केलं आम्हाला, नाही का भाऊ आज ओपनिंग आहे नाही पेट्रोलचं, पेट्रोलची पंपाचं वगैरे. तर आम्हाला आनंद वाटला, नाही का असं भाऊ चांगलं केलं पाहुणे, काहीतरी आपण नाही तर नवीन काहीतरी केलं भाऊ काहीतरी. तर खूप छान वाटलं आम्हाला पण, नाही का असं संकल्पना चांगली आवडली. शुभेच्छा चांगला आम्हाला त्यांचं भरभरून, त्यांचं एकदम चांगलं व्हावं, चांगलं भविष्यामध्ये अजून त्यांचं इथं पंप वाढावा आणखी, नाही का. बरोबर. चालेल, धन्यवाद. खरं तर आज एक खूप मोठा दिवस आहे, कारण कायगाव ते गंगापूर या रस्त्याला पेट्रोल पंपाचं उद्घाटन असून ही लोकांना एक सेवा देणारी संस्था आहे. कारण मला झाले आज 15 वर्ष मी या रस्त्याने प्रवास करतो. अनेक जण इथं पेट्रोल संपल्यामुळं, डिझेल संपल्यामुळं एवढे हाल होतात. ग्रामीण शेतकरी आहेत, येणारा जाणारा जो ऑफिसला लोक आहेत, कर्मचारी आहेत, खूप हाल होत होते. पण आज ही पेट्रोल पंप नसून एक सेवा आहे, जेणेकरून लोकांना जे हाल आहेत ते सहन करावं लागणार नाही. एखाद्या वेळेस असं होतं पैसे असून सुद्धा गाडी लोटत नाही, पैसे असतात, कुठेही जा तुम्ही पैसे देऊनच पंप पेट्रोल भेटणार आहे. पण पैसे असूनही भेटत नसल्यामुळे फक्त गाडी लोटीत राहणार आहे. आता मी पण खूप जणांना बघतो येतात जाताना जे गाडी लोटीत चालतात. जेवढी मदत होईल त्यांना थोडं पेट्रोल देणे, त्यांना पेट्रोल पंप ही सेवा मी थोडीफार करत असतो आम्ही पण ही जे आज उद्घाटन झाले याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात इथल्या लोकांना खूप याचा फायदा होईल. कोणता रोड सर? ॲड्रेस कोणता? ॲड्रेस हा जुने कायगाव ते गंगापूर, गंगापूर फाटा. इकडं जामगावकडे जाणारा रस्ता आहे, इकडं गंगापूरकडे, इकडं कायगाव. हा मध्ये जे ते कारखाना फाटा स्पॉट आहे. भास्करगिरी महाराज, राऊत महाराज, आमदार बोरणारे सर. सर आपलं नाव सांगा आणि ॲड्रेस सांगा इथला. कमलेश गोरखनाथ दैकुले, जुने कायगाव, कारखाना फाटा, पेट्रोल पंप. हां गजानन पेट्रोल पंप. पुढं बघायला भेटेल. घ्या, बरोबर. फोटो घेऊन आला एक फोटो.